हे माझा हट्टी बाळ पप्पा कसे उचलून घेत नाहीयेत ना म्हणून आंघोळ करून येऊन असा रडत बसला होता. आणि बघा पप्पाने उचलून घेतलं की लगेच साहेब पप्पाकडे गेले आणि मग नंतर कपडे वगैरे घालून आमच्या साहेबांचा डान्स चालला होता. परी आणि चिव डान्स करत होते, मग त्याचा पण असा डान्स चालला होता आणि आईने ना त्याला चोप चोप तेल लावलं होतं म्हणून त्याचे केस तसे दिसत होते. मग काय मस्त त्यांचं खेळायचं चाललं होतं. तोवर म्हटलं चला बाबा आपण कपडे धुवलेत ना वाळायला टाकूया, म्हणजे ते लवकर वाळतात. तर मस्त कपडे माझ्या वाळायला टाकायचं चाललं होतं आणि तसंच बसलो ना मग नंतर कंटाळा येतो. त्याच्यामुळे सगळं काम वगैरे आवरून निवांत बसलं ना की मग काय वाटत नाही. मग आज दुपारी मला रील्स बनवायच्या होत्या पांढरी साडी वगैरे घालून, कारण भरपूर दिवसापासून मला रील्स वगैरे बनवायचे होते पण आजारी पडले होते, टाइम भेटत नव्हता. तर फायनली ना पांढरी साडी घालून छान अशा रील्स बनवल्यात, मी अपलोड तर करणारच आहे. त्याच्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक छान अशा भाकरी बनवल्या होत्या मस्त टम्म फुगलेल्या. आणि मला ना स्वयंपाकात जे काय छान येत असेल ना ती भाकरच आहे, छान अशी बनवता येते मला. स्वतःचं कौतुक स्वतःच करतेय मी, पण जे येतं ते येतं, जे येत नाही ते नाही. सगळ्याच गोष्टी छान अशा बनवता यायला पाहिजे, पण त्यातलीच एक गोष्ट मला छान अशी भाकर बनवता येते. त्याच्यामुळे मी सारखं बोलते की हा मला छान भाकर बनवता येते. त्याच्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली, कारण जेवल्यानंतर ना भरपूर अशी भांडी पडतात. त्याच्यामुळे मग थोडी थोडी आहे तोवर घासून घेतली. आणि हा आमचा उंदीर मामा आई पप्पाच्या मध्ये ना असं जाऊन बसला होता. टीव्ही बघायचं चाललं होतं. टीव्ही म्हणजे ग्रॅनी लावली होती टीव्हीला, ती बघायचं चाललं होतं. आणि आज आमच्या घरी मस्त असं चिकन होतं. का माहितीये का, सगळेजण आजारी आहेत, मग सगळ्या गोष्टी कडू कडू लागतायत. म्हटलं चिकन खाऊन बघूया कसं लागतंय. चिकन म्हटल्यावरती कुठे कडू लागणार आहे, ते छानच लागणार आहे. मस्त असं सगळ्यांनी पोटभर असं जेवण केलं आणि मी पण पोटभर जेवण केलं, कारण नॉनव्हेज मला तर खूप आवडतं. मग मस्त पोटभर जेवण केलं. तर असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.